हत्याकांड तर तुम्ही लोकांनी ना खूप ऐकले असतील, पण आज जे हत्याकांड मी तुम्हाला सांगणार आहे ना, हे हत्याकांड ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते आणि डोक्यावरचा आवाजसुद्धा फाटू शकते. कारण की या कांडामध्ये एक असं प्रकरण घडलेलं आहे ते तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगतो ना, आम्हाला खूप बरं वाटतं तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर. तर चला, आपण या हत्याकांडला एक स्टोरीमार्फत तुम्हाला सांगण्याची प्रयत्न करतो. आणि जर आवडलीच तर तुम्हाला माहिती आहे ना मी काय सांगितलं ते. चला सुरुवात करूयात. डॉक्टर होता, त्याचं नाव अनिकेत होतं. लक्षात ठेवा, कॅरेक्टरची नावं चेंज केलेली आहे. तर लास्टला मी तुम्हाला सांगेल की ही हत्याकांड कोणाचा आहे. रिअल नाव तुम्हाला सांगेल, तुम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च मारू शकता. अनिकेत हा एक डॉक्टर होता. त्याची डॉक्टरकी मस्त चालायची आणि त्यामुळे त्याला बाहेरून एक नातं येतं, म्हणजे एक सांगावा येतो की तुम्ही आमच्या मुलीशी लग्न करा. तो मुलीशी लग्न करतो, पण मुलगी परदेशातली असल्यामुळे त्या मुलीचं याच्या कुटुंबाशी जास्त काही फार पटलं नाही. त्यामुळे ती मुलगी याला सोडण्याचा निर्णय करते आणि अनिकेत पण त्या मुलीला सोडण्याचा निर्णय करतो. अशा प्रकारे याचं पहिलं लग्न तुटून जातं आणि दुसऱ्या लग्नासाठी एका मंत्र्या संत्र्याच्या मुलीचा निरोप याला येतो. निरोप आल्याच्या नंतर तिलाही हा बोलतो आणि हा बोलल्याच्या नंतर अनिकेत आणि त्या मुलीचं लग्न होतं. त्या मुलीचं नाव होतं संगीता. आता अनिकेत आणि संगीता दोघं जण हाऊसवाईफ झाले होते. हाऊसवाईफ, हजबंड वाईफ, हजबंड वाईफ दोघं जण झाले होते. इंग्लिश थोडी कच्ची आहे, लक्षात ठेवून गोष्ट आहे का. हजबंड वाईफ झाले होते. 2 वर्ष काहीही प्रॉब्लेम होत नाही, पण 2 वर्षाच्या नंतर संगीताला सुद्धा याच्या फॅमिलीसोबत प्रॉब्लेम व्हायला लागते. 2 वर्षाच्या नंतर संगीता आपला प्रस्ताव अनिकेत समोर मांडते की डॉक्टर साहेब, मला तुमच्या घरामध्ये असल्या अडचणी येत आहेत, कारण की तुमचं पूर्णपणे घर असल्यामुळे मला एकलीला खूप जास्त काम करायचा लोड येते आणि दुसरं कोणीही माझी मदत करत नाही. अशा बायला नेऊन चेंदावं कोणीकड. तर आपल्या मुद्द्याहून न भटकता कथेमध्ये होतं. ती तिच्या नवऱ्यापुढे असा प्रस्ताव मांडते आणि नवऱ्याला असं म्हणते की आपण अलग राहूयात. पण तिच्या नवऱ्याला अलग राहणं हे खपत नव्हतं. त्याचा असं वाटत होतं की आपल्या कुटुंबासोबत राहणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण बायको पुढं त्याचं काहीही चाललं नाही. बिचारा मारत नव्हता म्हणून चाललं नाही. मारलं कुठलं असतं ना तर सरळ झाली असती, एकदा रस्त्यावर आली असती. ठीक आहे, सोडा. मग नंतर अनिकेतने कदरून त्या घरामध्ये आपलं स्वतःचं एक किचन स्पेशल केलं आणि स्वतःची रूम स्पेशल केली. रूम तर स्पेशलच होती, पण एक त्या घरामध्ये असा गॅप पाडला की बाबा इकडं मी राहतो, इकडं तुम्ही राहा. आणि कारभारसुद्धा त्याने अलग अलग केला. तिथे 1 वर्ष जमलं. जे 1 वर्षाच्या नंतर पुन्हा संगीताला प्रॉब्लेम व्हायला लागले आणि ती म्हणली की नाही, मला या घरातच राहायचं नाही, मला या लोकांच्या तोंडासमोरच राहायचं नाही, मला इथून दुसरीकडे राहायला जायचं आहे. तर मग अनिकेतनं बायकोचं ऐकून आपलं सगळं बाळबिछान बांधल्याच्या नंतर तो त्या घरापासून लांब गेला. एक दुसरीकडे घर तयार केलं, त्या घरामध्ये तो राहायला लागला, अनिकेत आणि त्याची बायको संगीता. दुसरीकडे राहायला गेल्याच्या नंतर अनिकेतला आणि संगीताला एक मुलगा झाला. त्याचं नाव शिवा असं आपण बोलूया. तर त्याला मुलगा पहिलाच झाला होता, तेव्हा कुटुंबामध्ये राहत होता तेव्हा, पण त्यावेळेस सांगायचा विसरलो, त्यामुळे मी आत्ता सांगतो. त्यांना एक मुलगा सुद्धा होता. तर ते मुलगा अनिकेत आणि संगीता हे तिघंजणं दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्याच्या नंतर मुलगा 2 वर्षाचा झाला होता, कारण की लग्न होऊन 1 वर्ष झालं की लगेच पोट बाहेर आलं त्या बाईचं. डॉक्टर असून पण स्वतःवर कंट्रोल करू नाही शकला, त्याच्यामुळं 1 वर्षातच त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर तो मुलगा आता इकडे 2 वर्षाचा होता. 2 वर्षाचा मुलगा असताना सुद्धा, लग्नाला 3 वर्ष झालेली असताना सुद्धा या दोघांमध्ये थोडा वाद व्हायला चालू झाला. छोट्या कारणावरून भांडणं व्हायला चालू झाली आणि काही वाद इतके मोठे झाले की त्या वादामुळे अनिकेत आणि संगीता अलग रूममध्ये झोपायचे. काही दिवस निघून जातात. काही दिवस निघून गेल्याच्या नंतर एक दिवस असा येतो ज्यावेळेस संगीताचं डोर लॉक बाहेरून लॉक केलं जातं आणि बाहेरून लॉक केल्याच्या नंतर संगीता मधातून जोरजोरात दरवाजा वाजवू लागले. तर बाहेर जे कामगार होते ते माणसं मधात आले. मधात आल्याच्या नंतर संगीताच्या रूमचा दरवाजा ओपन केला, कारण की संगीता आणि तो अनिकेत एका अलग रूममध्ये झोपायचे. एका रूममध्ये नाही झोपायचे, ते त्यांच्यामध्ये भांडणं जास्त व्हायचे म्हणून. आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचा मुलगासुद्धा झोपला होता यावेळेस त्या रूममध्ये. तर संगीताने दरवाजा उघड्याच्या नंतर संगीता गेली आपल्या नवऱ्याच्या रूममध्ये. गेल्याच्या नंतर संगीताच्या पायाखालची जमीन पूर्णपणे ताड करून सरकते आणि डोक्यावरचं आभाळ फाड करून फाटून जातं. कारण की संगीता जेव्हा त्या रूममध्ये एंटर करतं त्यावेळेस त्या बेडवर पडलेलं नवऱ्याचं शेव आणि मुलाचं शेव बघते. संगीताला हंबडला फुटला. तिला कळेना काय करू आणि काय नाही. तिला वाटत होतं की आपण कदाचित जर आपल्या नवऱ्यासोबत भांडणं नसती केली तर आपला नवरा आज आपल्यासोबत असला असता, नाही तर मी माझ्या नवऱ्यासोबत तरी गेली असती. माझा नवरा गेला, माझा मुलगा गेला, आता मी कोणाच्या तोंडाकडे बघू, काय खाऊ, कसं राहू, कसं पिऊ, कसं जगू.
असा संगीताला प्रश्न पडला आणि जोरामध्ये रडू लागली, हंबरडा फोडू लागली. आता सगळ्यांना प्रश्न पडले असतील की नेमकं याचा खून कुणी केला, याला नेमकं कुणी मारलं. ठीक आहे, मोठ्याला मारलं तर मारलं, अहो पण 2 वर्षाच्या मुलाला पण मारलं. हे कसलं जग आहे हो? 2 वर्षाच्या मुलाला काय कळतंय? तुम्हाला म्हणजे त्याला काय कळते तरी काय? साला सेक्समधलं सुद्धा काय कळत नाही त्याला, 2 वर्षाच्या मुलाला, आणि तुम्ही त्याला मारले. असं म्हणजे खूप भयंकर नजारा होता तो, असं मी वाचलेलं आहे. आणि खरंच असेल सुद्धा, असा 2 वर्षाचा मुलगा आणि एक मोठा माणूस एका बडवर मरून पडलेले, खूप भयंकर नजारा असेल. तर तिथे पोलीस वगैरे आल्याच्या नंतर थोडी छानबीन केली आणि त्या रूममध्ये जे पडलेला पसारा वगैरे होता त्याच्यावरून थोडं असं नेमकं वाटत होतं की चोरा आले असतील आणि चोराने त्याला मारला असेल आणि लूटपाट करून तिथून निघून गेले असतील, कारण की घरचं थोडं सामानसुद्धा गायब होतं. निष्कर्ष सरळच होता की चोरांनी येऊन त्याला मारलं आहे. पोलीसवाल्यांनी सुद्धा हे बघून चोरांनी येऊन त्याला मारलं आहे, थोडी छानपडताळ केली, थोडी काय म्हणतात त्याला ते विचारपूस केली आणि फाईल क्लोज करून टाकली. क्लोज केल्याच्या नंतर काही दिवसानंतर 10-15-20 दिवसानंतर पोलीस स्टेशनमध्ये एक म्हातारी येते. ती म्हणजे अनिकेतची आई आल्याच्या नंतर पोलीसवाल्यांना म्हणते की मला माझ्या लेकाची केस पुन्हा रिओपन करायची, कारण की मला असं वाटत नाही की माझ्या लेकाला चोरीमुळे कुणी मारले असेल. याच्यामध्ये थोडासा फॉल्ट दुसराच आहे. पोलीसवाले त्या बाईचा ऐकत नाहीत. पोलीसवाले म्हणतात की म्हातारी झालेली आहे, हिचा दिमाग थोडा सरकतोय आणि म्हातारपणचं काहीसुद्धा बोलते. ठीक आहे आजी, आम्ही करतो म्हणून पुढे ढकललं. पुन्हा 15 दिवस जातात. तर जी अनिकेतची वाईफ होती संगीता, हिचे वडील जे होते ते वडील थोडे मंत्रीसंत्रीच्या हाताखाली काम करायचे किंवा मंत्रीसंत्रीच होते असा समजून चला. तर मग तिथून त्या अनिकेतची आई त्या मंत्र्याकडे जाते, संगीताच्या वडिलाकडे, आणि त्याला म्हणते की अशी गोष्ट आहे, मला वाटत नाही की कोणी चोरीसाठी आपल्या मुलाला मारलं असेल. बरं ठीक आहे, चोरीसाठी मारला असेल तर मारला असेल, पण याच्यामध्ये मला एक अशी खोट वाटते की चोरीसाठी जर मारलं तर त्या 2 वर्षाच्या मुलाला कशाला मारतील? विचार करायची गोष्ट आहे ना. 2 वर्षाच्या मुलाला चोर कशाला मारतील? मोठ्या माणसाला मारतील, पण 2 वर्षाच्या मुलाला मारतील कशाला चोर? त्याला त्याच्याहून काय घेणं नाही. त्याला काय थांबवता येत नव्हतं चोरी करताना, ना कोणाला ओळखता येत नव्हतं. आणि त्याला मारण्याचं कारण एकमेव असं होऊ शकतं की ज्या माणसांनी माझ्या मुलाला मारलंय ते माणसं कदाचित जवळचेच असतील आणि त्या माणसांना तो माझा नातू ओळखत असेल, त्यामुळे त्याला सुद्धा त्या चोरांनी मारून टाकले. तर हे विचार ही म्हातारी घेऊन संगीताच्या वडिलापाशी जाते. वडिलापाशी गेल्याच्या नंतर त्या वडिलाला पण थोडंसं वाटतं की हां असं काहीतरी होऊ शकतं. मग त्याचा वडील लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो. पोलीस स्टेशनमध्ये फोन केल्याच्या नंतर त्यांना सांगते की बाबा अशानं असं आहे, अशानं असा प्रॉब्लेम आहे, आणि हा एक मुद्दा आहे आणि हा एक पॉईंट आहे, तुम्हाला पुन्हा इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी जे मी तुम्हाला मजबूर करतो ना, या पॉईंटवर मजबूर करतोय. 2 वर्षाच्या मुलाला खरंच कुणी कशाला मारलो? तेव्हा कोणाला ओळखत असेल, त्याच्या बाबाला मारताना त्याने कोणाला पाहिलं असेल, तेव्हा जर त्याला त्या माणसाने मारलं ना, तर तुम्ही जाच पडताळणी पुन्हा करा आणि या केसला रिओपन करा. पोलीसवाल्यांनी दबावाखाली त्या केसला रिओपन केलं. जेवढ्या पण कडी आहेत, त्या घरात काम करणारे, त्या घराच्या शेजारी पाजारी, त्या सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना विचारपूस करणं चालू केली. पण कुणाच्याही तोंडून पोलीसवाल्याच्या हाती काहीही लागलं नाही. आता विचारपूस करण्यासाठी उरला तो एक माणूस, ती म्हणजे संगीता. पण संगीताला इतकं दुःख झालं होतं की तिला विचारावं कसं आणि तिला ही प्रश्न विचारावत कशी, पण नाविलाजाने तर विचारावं लागतीलच. तर संगीताला जवळ बोलवलं. संगीताला जवळ बोलवल्याच्या नंतर संगीताला विचारपूस करू लागले. एक जरी प्रश्न विचारला की संगीताचा हंबरडा फुटू लागला. एक जरी प्रश्न विचारला की संगीताचा हंबरडा फुटला. संगीताला विचारण्यासारखे योग्य प्रश्नही सापडले नाहीत आणि संगीताला कोणता प्रश्न विचारलाही नाही, आणि जो विचारायचा त्याच्या अगोदर ती रडायला लागायची. तर ती मंत्र्याची पोरगी वरून रडती आहे. आता तिनं जर पुन्हा तिच्या बापाला काय सांगितलं तर पोलीसवाल्याची पंचायत. तर पोलीसवाल्यांनी काय केलं, तिला विचारणं स्टॉप केलं. पण पोलीसवाल्यांनी एक काम नक्की केलं होतं, ते म्हणजे असं की पूर्णपणे त्या घरामध्ये काम करणारे, संगीताचा नवरा, संगीता, त्याची आई, पूर्ण्याचे जितके पण माणसं होते त्या सगळ्यांचे मोबाईल जप्त केले. मोबाईल जप्त केल्याच्या नंतर सगळ्यांच्या कॉल हिस्ट्री जे असतात, कॉल हिस्ट्री चेक केल्या, कॉल रेकॉर्ड्स चेक केले. या सगळ्यांच्या रेकॉर्डमध्ये ज्या दिवशी अनिकेतचा मर्डर झाला होता त्या दिवशी कम्प्लिटली रात्री 10 वाजता संगीताच्या फोनवरून एक फोन गेलता आणि तो फोन एका दुसऱ्या शहरामधील माणसाला होता. आता त्या कॉल डिटेलिंग काढतात. कॉल डिटेलिंग काढल्याच्या नंतर त्या माणसाला धरून आणतात.
विचारपूस करण्यासाठी की हा माणूस नेमका कोण आहे. तो माणूस आणल्याच्या नंतर त्याच्या अगोदर त्याला विचारपूस करण्याच्या अगोदर त्या माणसाचा फोटो काढला जातो, त्याची डिटेलिंग काढल्या जाते आणि या संगीताच्या पूर्ण घरामध्ये जितके पण आहेत माणसं त्या माणसाला विचारलं जाते की या माणसाला तुम्ही ओळखता का, या माणसाला तुम्ही ओळखता का, हा माणूस कोण आहे, तुमचा नातेवाईक कोण 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 आहे. कोणीही म्हणतं की हा आमचा कोणी नातेवाईक नाही आहे, पण अनिकेतची आई म्हणते की हा संगीताचा दूरचा नातेवाईक आहे. त्यामुळे पोलीसवाले तो फोटो घेऊन संगीताच्या फॅमिलीकडे जाते आणि संगीताच्या फॅमिलीकडे गेल्याच्यानंतर त्यांनासुद्धा हा फोटो दाखवते, पण त्यांच्याही याच्यामध्ये याचा कोणीही ओळखीचा माणूस निघत नाही. मग पोलिसांना असं वाटतं की नक्की बेटा हाच आहे जो कार्यकर्ता ज्याने हा कार्यक्रम केलेला आहे. पोलीसवाल्यांनी तर त्याला कस्टडीमध्ये घेतलंच होतं. आता कस्टडीमध्ये घेतलेलं असताना त्याला 3rd डिग्री टॉर्चर द्यायला चालू केलं आणि मग तो वकायला सुरू झाला. जेव्हा तो वकला त्यावेळेस सगळे माणसं शॉक झाले आणि संगीता बेबी एकदम रॉक झाली, कारण की त्यांना सांगितलं ज्या वेळेस संगीता आणि तिच्या नवऱ्याची अनबन होऊ लागली त्यावेळेस संगीता मला फेसबुकवर भेटली. आमच्या दोघांमध्ये चॅट थोडी थोडी वाढत गेली आणि त्या मैत्रीमध्ये आम्ही एक दोघांचे नंबरसुद्धा एक्सचेंज केले आणि मग नंतर आम्ही चॅटिंगवर बोलता बोलता कॉलिंगवर सुद्धा बोलायला लागलो. कॉलिंगवर बोलता बोलता मित्रांपासून कधी एकमेकांच्या जिव्हाळा लागला ते कळलाच नाही. यांचा इकडे जिव्हाळा लागला आणि तिकडे संगीता आणि अनिकेत यांच्या नात्यामध्ये फूट पडू लागली. दिवसांदिवस ती फूट मोठी होत गेली आणि यांच्यामधली जी मोठी फूट होती ती छोटी होत गेली. या दोघांचा जुगाड जुळू लागला आणि या दोघांचा जुगाड वायलं होऊ लागलं. मग काही दिवसाच्या नंतर संगीता माहेरी आली. माहेरी आल्याच्या नंतर हा माणूस जो बॉयफ्रेंड संगीताचा तो तिला भेटण्यासाठी 4-5 वेळेस गेला पण होता आणि जितक्या वेळेस गेला होता संगीताला खुंबाळायला तिला हॉटेलमध्ये सुद्धा घेऊन गेला होता. तर यांच्यामध्ये फिजिकल रिलेशनशिपसुद्धा झालं होतं. आता यांचं जे नातं होतं ते खूप घट्ट झालं होतं आणि संगीताला असं वाटत होतं की मी आणि माझा बॉयफ्रेंड एक नवं जीवन चालू करूयात. तर संगीताने एक प्लॅन बनवला. प्लॅन असा बनवला की 20 तारखेला माझ्या इथे एक लग्न आहे आणि त्या लग्नाला अटेंड करण्यासाठी माझा नवरा त्या लग्नाला जाणार आहे आणि तो यायला कमीत कमी रातचे 10:30 ते 11 वाजतील. मग संगीताचं हे ऐकून हा माणूस तिथून पळतच सुटला. याला वाटलं ना आता घर मोकळं, आवाज काय बाहेर जात नाही, आपला फुल रोमॅन्स कार्यक्रम. तर तो माणूस आला. त्यांनी 10 वाजेपर्यंत एकमेकांसोबत फिजिकल रिलेशनशिपसुद्धा बनवले, रोमॅन्स केला, मनमोकळ्या मनाने राहिले आणि राहिल्याच्या नंतर संगीताने तिच्या बॉयफ्रेंडला फुलपणे प्लॅन सांगितला. हे बघ, माझ्याजवळ खूप जास्त पैसा आहे, माझ्या नवऱ्याने कमावलेला अडमाप पैसा आहे, लोकांना लुटू लुटू कापू कापू कमावलेला. तो पैसा आपण घेऊयात, कुठेतरी लांब जाऊयात आणि एक नवीन जीवन आपलं चालू करूयात. तिचा बॉयफ्रेंड म्हणला ओके ठीक आहे. संगीता दिसायला पण सुंदर होती आणि पैशावाली पण होती. आयतं वाढलेलं ताट हातात आल्याच्या नंतर कुणाला नको आहे खायला. तर तिचा बॉयफ्रेंड राजी झाला. पण त्याच्या अगोदर एक छोटासा प्लॅन आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे असा की माझ्या नवऱ्याला जीव मारायचा आहे. याला जीव मारल्याच्या नंतर म्हणजे मी मोकळी, आपण दोघं मस्त आरामशीर लग्न करूयात, फर्स्ट क्लास पैकी आपली लाईफ आपल्या मुलाला घेऊन करून टाकूयात. तर तिचा बॉयफ्रेंड हो बोलला. हो बोलल्याच्या नंतर ती संगीताने तिच्या बॉयफ्रेंडला नवऱ्याच्या रूममध्ये एका जागेवर लपवलं आणि संगीताने स्वतः तिच्या नवऱ्याला फोन केला. अहो, लग्नातला कार्यक्रम झाला असेल तर तुम्ही प्लीज घरी या, मला भीती वाटते आणि मला झोप येते, लवकर या आणि लवकर झोपी जा. संगीताचा नवरा फोन ठेवतो. फोन ठेवल्याच्या नंतर अर्ध्या घंट्यात म्हणजे 11 वाजता घरामध्ये एंटर होतो. घरामध्ये एंटर झाल्याच्या नंतर संगीताला बोलतो. संगीताला बोलल्याच्या नंतर त्यांची तानातानी तर चालूच असते, पण रेग्युलरली अलग अलग झोपल्यामुळे ते अलग अलगच झोपले. नवऱ्याचा मूड असो किंवा नसो, संगीताचं तर काम भागलं होतं ना, तर मग तिला काय घेणते नाही. मग या रागामध्ये नवरा या रूममध्ये जाऊन झोपला आपल्या लेकराला घेऊन. लेकराला घेऊन झोपल्याच्या नंतर संगीताचा जो बॉयफ्रेंड आहे तो कम्प्लिटली 12 वाजता त्या लपलेल्या जागेहून बाहेर आला. तिचा नवरा झोपलेला असताना, मुलगा झोपलेला असताना, आणि संगीताला उठवलं. संगीताला उठवल्याच्या नंतर त्या रूममध्ये संगीता आणि तिचा नवरा दोघेही, आपल्या संगीता आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही एंटर झाले. एंटर झाल्याच्या नंतर संगीताने तिच्या बॉयफ्रेंडच्या हातामध्ये एक हातोडा दिला होता. संगीता बोलली, बिडू मार, दे फटका. तिच्या बॉयफ्रेंडनं हातोड्यानं एक वार संगीताच्या नवऱ्याच्या डोक्यात मारला. तिचा नवरा ओरडला. ओरडल्याच्या नंतर लगेच दुसरे 2 वार त्याच्या डोक्यामध्ये टाकले की तिच्या नवऱ्याचा आवाज जागीच दबला आणि तो झोपल्या जागी कायमचा झोपला. आता त्याची आवाज ऐकून, त्याचं ओरडणं ऐकून जवळ झोपलेला 2 वर्षाचा शिवा तो उठला
आणि पळतच आपल्या आईच्या कुशीमध्ये गेला. लेकरांना भीती वाटते ना की कोणी आपल्या वडिलाला मारलं तर काय करावं, त्याला काही सुचत नाही कोण चांगला आणि कोण वाईट. त्याला वाटलं की आपल्या आईला आता चिपकून बसल्याच्या नंतर आपली आई आपल्याला म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये गेला. पण त्याला काय माहीत ते जे कम्फर्ट झोन आहे तेच खतरा आहे खूप मोठा. तर झाल्याच्या नंतर संगीताचा जो बॉयफ्रेंड होता तो म्हणला चला आता निघूयात. पण संगीता तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते की नाही, आपल्याला या मुलाला सुद्धा मारावं लागेल. तिचा बॉयफ्रेंड म्हणतो अरे 2 वर्षाचा मुलगा आहे, याला कोण मारणार आहे, याला काय करणार, आपण नाही मारू शकणार याला. तिचा बॉयफ्रेंड संगीताला असा म्हणला. पण संगीता म्हणली नाही, तू मारायचं तर मार, नाही तर मी मारतो. मग संगीताने त्या 2 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा गळा आपल्या दोन्ही हातात धरला आणि तोपर्यंत दाबू लागली तोपर्यंत ते चिमुकलं शांत बसत नाही. कशी आई असेल हो, किती भयंकर आई असेल, कसं मारा वाटलं असेल 2 वर्षाच्या मुलाला. जेव्हा ही गोष्ट पोलीसवाल्याला समजली त्यावेळेस पोलीसवाल्यांनी त्या संगीता आणि तिच्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकल्याच्या नंतर जे जेलमधले दुसऱ्या कैदी असतात, बाया असतात, त्यांनी संगीताला विचारलं की तू 2 वर्षाच्या मुलाला स्वतःचं कसं मारलं. तर ती अशी बोलत होती की माझं मुलगा मी पैदा केले, मी मारो किंवा जिवंत राहो, तुम्हाला काय करायचं. आणि या कारणामुळे संगीतानं जेलमध्ये सुद्धा खूप कुटून घेतलं होतं, म्हणजे मारून घेतलं होतं. आणि तिची आशिकी इतकी भयंकर, त्या जेलमध्ये सुद्धा तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्याची इच्छा जाहीर करू लागली. आता हाला की त्यांचं नियमाप्रमाणे दोघांचं लग्न नव्हतं झालं तर ते दोघे एकमेकांना भेटू शकत नाहीत. संगीता त्याला भेटण्यासाठी तडफू लागली. असं कसं प्रेम आहे यार. मेन जागेत गोळी खाला उचलून निशा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यापेक्षा भारी भारी कथा तुमच्यासाठी आणतो आम्ही, सपोर्ट भेटला तर.